Hello students, in last period we have seen Lewis acid concept, Luxford concept and solvent system concept of acids and the bases. Now let us see the generalized acid base concept. आता ही जनरलाइज्ड ॲसिड बेस कन्सेप्ट आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. आता आपल्याला माहिती वेगवेगळे ॲसिड जे आहेत त्याच्यामध्ये काय आहेत, ॲसिड बेस कन्सेप्ट जे आहेत आता त्याच्यामध्ये काहीतरी बेसिक सिमिलॅरिटीज आहेत, त्याच्यामध्ये काही फंडामेंटल सिमिलॅरिटीज आहेत. त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज काय तर ऑल द कन्सेप्ट डिफाईन, त्या सगळ्या कन्सेप्ट काय सांगतात, ॲसिड इन टर्म्स ऑफ डोनेटिंग अ पॉझिटिव्ह स्पीसीज. म्हणजे ॲसिड काय असतं, हा प्रोटॉन डोनर असतो आणि बेस जो आहे तो काय असतो, तो प्रोटॉन ॲक्सेप्टर किंवा त्याला आपण म्हणू ॲक्सेप्टिंग ए निगेटिव्ह स्पीसीज, ऑक्साईड आयन त्याला आपण म्हणू ॲक्सेप्टर असतं आणि ॲसिड जे असतं ते प्रोटॉन डोनर असतं. आता काही वी कॅन जनरलाइज ऑल दीज डेफिनेशन्स बाय डिफायनिंग ॲसिडिटी अँड बेसिसिटी. आता ॲसिडिटी काय, इट इज अ पॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑफ ए केमिकल स्पीसीज. ॲसिडिटी म्हणजे काय, H2SO4 HClचे एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यात काय असतं, प्रोटॉन असतात, म्हणजे काय पॉझिटिव्ह कॅरेक्टर त्याच्यामध्ये असतं आणि विच डिक्रीजेस ऑन रिॲक्शन विथ द बेस. ॲसिड्स हे काय करतात, बेसबरोबर रिॲक्शन डिक्रीज करायचं काम करतात. आणि त्याच्या उलट बेसिसिटी काय, बेसिसिटी ॲसिडिटी आणि बेसिसिटी काय, इट इज अ निगेटिव्ह कॅरेक्टर ऑफ द केमिकल स्पीसीज. म्हणजे ऑक्साईड आयन ॲक्सेप्टर आहे, म्हणजे बेसिस आर निगेटिव्ह इन नेचर. आपण त्याच्यावरती समजा OH- आपण चार्ज दाखवतो, ते काय करतात पण विच डिक्रीजेस द रिॲक्शन विथ द ॲसिड्स, ते ॲसिडबरोबर रिॲक्शन डिक्रीज करायचं काम करतात. आता दुसरं त्याच्यामध्ये द स्पीसीज विथ हायेस्ट पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी विल बी ए स्ट्रॉंगेस्ट ॲसिड. म्हणजे जेवढं त्या स्पीसीजवरती स्ट्रॉंगर पॉझिटिव्ह चार्ज असेल तेवढं ते ॲसिड काय असेल, स्ट्रॉंग ॲसिड असेल. म्हणजेच ते तेवढंच स्ट्रॉंग ॲसिड, ते लेविस ॲसिड असेल किंवा मग प्रोटॉनिक ॲसिड आपण जे डेफिनेशन्स पाहिल्या त्यानुसार. आणि स्पीसीज विथ हायेस्ट निगेटिव्ह चार्ज डेन्सिटी, ज्या स्पीसीजवर जास्त निगेटिव्ह चार्ज असेल ते स्ट्रॉंगेस्ट बेस असं आपल्याला असतात, जसं OH- आणि H+ आपण ते एक्झाम्पल आहेत. द बेअर प्रोटॉन म्हणजे H+ आयन जो सिंगल प्रोटॉन असतो विच इज अ हायेस्ट पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी शुड बी स्ट्रॉंगेस्ट बेस. मग या सेकंड याच्यानुसार एक्सप्लेनेशननुसार आपल्याला प्रोटॉन H+ हा जो बेअर प्रोटॉन आहे, म्हणजे एकटा असलेला सिंगल प्रोटॉन, याच्यावरती हा स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चार्ज असतो. दॅट्स वाय इट इज अ स्ट्रॉंगेस्ट ॲसिड, त्यामुळे तो स्ट्रॉंगेस्ट ॲसिड असतो. आता सिमिलरली फ्री इलेक्ट्रॉन्स विच डू नॉट बाउंड बाय एनी न्यूक्लियस हॅज हायेस्ट निगेटिव्ह चार्ज डेन्सिटी ड्यू टू द स्मॉलेस्ट साईज इज ए स्ट्रॉंगेस्ट बेस. काही जे काही स्पीसीज असतात त्यांचे स्मॉल साईज असतं, त्यांची स्मॉल साईजमुळे काय असतात, हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते आणि त्यामुळे ते काय असतात, स्ट्रॉंगेस्ट बेस असतात. जसं फ्लोरीन पिरियॉडिक टेबलमध्ये हॅज गॉट ए निगेटिव्ह चार्ज आणि त्याची साईज पण स्मॉल आहे, म्हणजे तो काय असू शकतो, इट शुड बी ए स्ट्रॉंगेस्ट बेस. द सॉल्व्हेटेड इलेक्ट्रॉन एक्झिस्ट इन सोल्युशन ऑफ अल्कली मेटल्स इन ॲक्विस NH3 मेकिंग द सोल्युशन स्ट्रॉंगली बेसिक. आता सॉल्व्हेटेड इलेक्ट्रॉन एक्झिस्ट इन सोल्युशनमध्ये अल्कली मेटल्स इन लिक्विड अमोनिया, अल्कली मेटल्स हे लिक्विड अमोनिया बरोबर असतील तर ते काय असतात, स्ट्रॉंगली बेसिक इन नेचर असतात. आता ही जे काही जनरलाइज कन्सेप्ट आहे तिचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत, मग इट इन्क्लूड द इन्फॉर्मेशन कंटेंट ऑफ व्हेरियस अदर ॲसिड्स अँड बेसिस डेफिनेशन्स. हे कशावर डिपेंडेंट आहे, कंटेंट त्याच्यामध्ये काय आहे, इतर डेफिनेशन जे आहेत ॲसिड बेसच्या त्यालासुद्धा त्यांनी सामावून घेतलेलं आहे, कन्क्लूड करून घेतलेलं आहे. त्यामुळे मोर जनरलाइज त्याला आपण म्हणतो. इट प्रोव्हाइड्स युजफुल क्रायटेरिया फॉर को रिलेटिंग ॲसिड बेसिस स्ट्रेंथ विथ इलेक्ट्रॉन डेन्सिटी अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. तो क्रायटेरियाचं कोणत्या को रिलेशन दाखवतं, ॲसिड बेस स्ट्रेंथ विथ इलेक्ट्रॉन डेन्सिटी. मोर इज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी, मोर इज द बेसिक इन नेचर. जसं आपण म्हणतो लेस इज द इलेक्ट्रॉन डेन्सिटी, मोर इज द ॲसिडिक इन नेचर. त्यामुळे हे त्याचे दोन ॲडव्हान्टेज, काही लिमिटेशन्स आहेत. आता त्याच्यामध्ये काय, बेअर अँड अनसॉल्व्हेटेड प्रोटॉन डज नॉट एक्झिस्ट इन द सोल्युशन बट एक्झिस्ट ओनली इन द गॅसेस स्टेट अँड गेट्स अटॅच टू एनी कंपाऊंड कंटेनिंग इलेक्ट्रॉन. आता त्यांनी काय, बेअर्ड प्रोटॉन जो पॉझिटिव्हली चार्ज आपण मगाशी वरती पाहिला होता H+ आयन, जो हा बेअर्ड प्रोटॉन जो आहे सोल्युशनमध्ये एक्झिस्ट होत नाही, पण तो कुठे एक्झिस्ट होतो, मग फक्त गॅसियस फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतो. आणि हा काय, गेट अटॅच टू एनी कंपाऊंड कंटेनिंग इलेक्ट्रॉन, तो कोणालाही जिथं इलेक्ट्रॉन आहेत अशा कुठल्याही कंपाऊंडला तो काय होतो, अटॅच होतो. हा त्याचा एक लिमिटेशन्स आहे.
The free electron solvated state exists in solution of alkali in liquid ammonia and THF only. आता फ्री इलेक्ट्रॉन सुद्धा कुठे आहेत? फक्त कुठल्या सोल्युशनमध्ये? अल्कली मेटलच्या सोल्युशन्समध्ये जे लिक्विड अमोनियामध्ये बनवलेलं असतं किंवा टेट्राहायड्रोफ्युरॉनमध्ये बनवलेलं असतं त्याच्यामध्येच इलेक्ट्रॉन, म्हणजे याला काही लिमिट आहे. सो दीज आर द लिमिटेशन्स. So it should keep in mind that acid-base concept do not explain observed properties but only helps to correlating the empirical observations. आता ते काय ॲब्सोल्यूट आपल्याला त्याची माहिती मिळत नाही, फक्त कोरिलेशन्स आपल्याला मिळतात. आता पुढे आपण बघणार आहोत लेवलिंग अँड डिफरन्शिएटिंग सॉल्व्हंट्स. सॉल्व्हंट लेवलिंग काय असतं आणि सॉल्व्हंट्स कसे डिफरन्शिएट करायचे त्याच्या आता आपण बघा. डिपेंडिंग अपॉन द ॲसिड बेस कन्सेप्ट, the strength of acid and bases depend upon the solvent in which it dissolves. This is due to the difference in extents of ionization. ॲसिडची स्ट्रेंथ आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे कशावर डिपेंडंट असते? इट डिपेंड्स अपॉन द सॉल्व्हंट. कुठला सॉल्व्हंट वापरला जातो आहे त्यानुसार ते डिपेंडंट असतात. वेन स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस इज ॲडेड टू गिवन सॉल्व्हंट देअर इज अ ट्रान्सफर ऑफ प्रोटॉन फ्रॉम ॲसिड टू बेस. जर स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ॲसिड आपण डिझॉल्व्ह केलं तर साहजिकच आहे ॲसिड काय करेल? प्रोटॉन डोनेट करेल टू द बेस, टू द सॉल्व्हंट, और ॲसिड और बेस टू द सॉल्व्हंट. ॲसिड प्रोटॉन डोनेट करेल तर बेसला डोनेट करेल किंवा ज्या सॉल्व्हंटमध्ये तो डिझॉल्व्ह केलेला आहे त्याच्यामध्ये त्याला प्रोटॉन डोनेट करायचं काम करेल. दिस अफेक्ट्स द एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन अँड हेन्स स्ट्रेंथ ऑफ द ॲसिड बेसिस. याच्यानुसार स्ट्रेंथची ॲसिड बेसमध्ये फरक पडतो. वॉटर, अमोनिया आणि ॲसिटिक ॲसिड आर जनरली युज्ड ॲज ए सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कुठले वापरले जातात? पण डिझॉल्युशनसाठी वॉटर वापरलं जातं, अमोनिया वापरलं जातं किंवा ॲसिटिक ॲसिड वापरलं जातं. वेन स्ट्रॉंग ॲसिड, आपण स्ट्रॉंग ॲसिड्स आपल्याला माहिती HCl, BBr, HI are the added in water by ionize completely forming H3O+ and their strength is reduced to the level of H3O+. स्ट्रॉंग ॲसिड्स जे आहेत HCl, बोरॉन ब्रोमाइड, हायड्रोजन हायलाइड, हे जेव्हा वॉटरमध्ये ॲड केले जातात ते त्यांचं आयोनायझेशन कम्प्लिटली होतं आणि आपल्याला H3O+ आयन मिळतात. अँड देअर स्ट्रेंथ इज रिड्यूस टू द लेवल. किती स्ट्रेंथ रिड्यूस केली जाते? H3O जेवढे फॉर्म होतील तेवढ्या लेवलपर्यंत. कारण वॉटर सॉल्व्हंट वापरलं त्याचं H3O+ आणि OH- आयनमध्ये कन्व्हर्शन होतं. जेवढी जास्त H3O+ तेवढी त्या ॲसिडची काय असते? स्ट्रेंथ जास्त आपल्याला असते. तसं HCl आहे, वॉटरमध्ये ॲड केलं तर आपल्याला काय तयार झाली? H3O+च्या लेवलला त्याची ॲसिडिटी डिक्रीज, प्रत्येक ॲसिडसाठी ती डिक्रीज होते. आणि त्याच्या उलट जर बेस जे आहेत अमोनियामध्ये, सॉरी HFCl, आता हे जे काय ॲसिड्स आहेत, हायड्रोजन फ्लोराईड आहे, HCl आहे किंवा ॲसिटिक ॲसिड HCH3COOH, जर अमोनिया सॉल्व्हंटमध्ये आपण ॲड केले, डिझॉल्व्ह केले, त्यांचं आयोनायझेशन कम्प्लीट होते. दे आयोनायझेस कम्प्लिटली टू गिव्ह NH4+. द स्ट्रेंथ कुठपर्यंत रिड्यूस होते? मग NH4 लेवलपर्यंत त्यांची स्ट्रेंथ काय होते? रिड्यूस होते. NH3 आपण HX एनी ॲसिड आपण म्हणतो, हायड्रोहायलिक ॲसिड जो आहे ते NH4+ देतात आणि त्या लेवलपर्यंत. हेन्स अमोनिया इज लेवलिंग सॉल्व्हंट फॉर दीज ॲसिड्स. म्हणजे अमोनिया काय याच्यामध्ये या ॲसिडसाठी HF, HCl आणि CH3साठी काय लेवलिंग ॲसिड आहे. HCl, BBr याच्यासाठी कुठला ॲसिड लेवलिंग आहे? वॉटर इज अ लेवलिंग सॉल्व्हंट. तसा त्याच्यात आपण मग जनरल स्टेटमेंट आपण करू शकतो. द सॉल्व्हंट इन विच ॲसिड अँड बेसिस stronger than the characteristic of cation and anion of the solvent are leveled to the characteristic cation and anion of the solvent is called as a leveling of solvent. आता बघा, सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं झालं, ॲसिड हे स्ट्रॉंगर ॲसिड आहे किंवा बेस हा स्ट्रॉंगर बेस आहे, आणि यांची ती काही स्ट्रॉंगिंग कपॅसिटी आहे, हाऊ मच दे आर स्ट्रॉंगर, ती किती स्ट्रॉंग आहेत, ते जास्त स्ट्रॉंग असतात इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरमध्ये. पण ते जेव्हा आपण एखाद्या सॉल्व्हंटमध्ये ॲड करतो त्या सॉल्व्हंटच्या कटायन आणि अनायन लेवलपर्यंत काय होते, त्यांची ॲसिडिटी असेल किंवा बेसिसिटी जी असते ती डिक्रीज होते किंवा तोपर्यंत ती मॅच होतं. त्यालाच आपण काय म्हणतो? लेवलिंग ऑफ द सॉल्व्हंट. दस वॉटर इज अ लेवलिंग सॉल्व्हंट फॉर HCl, HBr आणि HI. फॉर बेसिस NaOH and KOH, water is leveling solvent since these bases ionize to a same extent. वॉटर हे काय बेसिससाठी पण काही ॲसिडसाठी पण काय आहे? लेवलिंग सॉल्व्हंट आहे. आणि आपण ॲज कम्पेअर्ड विथ द सॉल्व्हंट वॉटर जनरली त्याच्यानुसार स्ट्रेंथ आपण काय करतो? ॲसिड किंवा बेसची कॅल्क्युलेट करतो. द सॉल्व्हंट विच शोज लिटिल ऑर नो लेवलिंग इफेक्ट ऑन द स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड बेसिस
इज कॉल्ड ॲज ए डिफरन्शिएटिंग सॉल्व्हंट. काही सॉल्व्हंट असे असतात की जे ॲसिड आणि बेसचं लेवलिंग करत नाही, त्यांच्यामध्ये त्यांचं लेवलिंग होत नाही ॲसिड अँड बेसिसचं काही सॉल्व्हंट्समध्ये. त्या सॉल्व्हंटला आपण काय म्हणतो, डिफरन्शिएटिंग सॉल्व्हंट असं म्हणतो. किंवा दुसरी डेफिनेशन त्याच्यामध्ये स्टेटमेंट आपल्याला म्हणता येईल, द सॉल्व्हंट in which two acids or bases ionizes to different extent is called as a differing solvent. काहींमध्ये ॲसिड आणि बेस आपण जसं आपण वॉटरचं एक्झाम्पल पाहिलं, HF आणि NaOH दोघे ॲसिड किंवा बेस आपण डिझॉल्व केले तर त्यांचं सारखं डिसोसिएशन होतं. पण काय होतं, काही सॉल्व्हंट्समध्ये ॲसिडचं आयोनायझेशन वेगळ्या लेव्हलने होईल, वेगळ्या कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात होईल असं समजू, किंवा बेसचं काय होईल, कमी प्रमाणात होईल, किंवा ॲसिडचं कमी प्रमाणात होईल, बेसचं जास्त प्रमाणात होईल. म्हणजे दोघांचं जे काय आयोनायझेशन, एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन, त्याच्यात फरक असतो. असे जे सॉल्व्हंट्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, डिफरन्शिएटिंग सॉल्व्हंट्स आपण म्हणतो. कारण ॲसिड आणि बेस हे वेगवेगळ्या स्ट्रेंथने त्याच्यामध्ये डिसोसिएट होतात. आता HCl, HBr आणि HI जर आपण ॲसिटिक ॲसिड सॉल्व्हंटमध्ये ॲड केलं तर ते काय होतात, वेगवेगळ्या प्रमाणावरती त्यांचं डिसोसिएशन होतं. हे ॲसिटिक ॲसिड आहे, याच्यामध्ये हे जनरल आपण HX घेतलेलं, म्हणजे HCl असेल, HBr असेल किंवा HI असेल, तर काय होईल आपल्याला CH3COOH2 प्लस X मायनस, म्हणजे प्रोटॉनची संख्या ॲसिटिक ॲसिडमध्ये वाढली. हेन्स ॲसिटिक ॲसिडला काय आपण म्हणतो, डिफरिंग सॉल्व्हंट. त्याला काय म्हणतो आपण, differing solvent for HCl, HBr and HI, and acid strength is then order. ॲसिडची स्ट्रेंथ कुठल्या ऑर्डरमध्ये, HI, HBr आणि HCl. म्हणजे काय इथे HI ही स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे, मग HBr आणि नंतर काय आहे HCl. त्याच्या कपॅसिटीनुसार ते आपण आयोनायझिंग कपॅसिटीनुसार सॉल्व्हंटच्या त्यानुसार आपण त्याची स्ट्रेंथ ही डिसाईड केली जाते. वेन HCl, HF आणि CH3COOH are added in solvent water, they ionize to different extent, hence water is differing solvent for this. आता HCl मध्ये जर आपण HCl, HF आणि ॲसिटिक ॲसिड जर पाण्यामध्ये टाकलं तर त्यांचं आयोनायझेशन वेगवेगळ्या प्रमाणावर होतं. आता सगळ्यात जास्त आयोनायझेशन होईल ते एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन HFचं होतं, मग HClचं होतं आणि नंतर मग ॲसिटिक ॲसिडचं. त्यामुळे याच्यामध्ये काय आयोनायझेशन डिपेंडिंग अपॉन द आयोनायझेशन, HFची स्ट्रेंथ जास्त असते, मग HClची असते, आणि मग सगळ्यात वीक ॲसिड जे आहे ते CH3. म्हणजे डिफरिंग वेगवेगळ्या प्रमाणावर ते आयोनाइज होतात. इन वॉटर HCl इज कम्प्लिटली आयोनाइज्ड वाईल HF आणि आर वीकली आयोनाइज. इथं आता HF जरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असला तरी तो, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असला तरी तो त्यांचं जे आहे ते वीकली आयोनाइज होतं. कारण क्लोरीनची साईज कमी आहे, त्यामुळे तो काय करतो, हायड्रोजनला जास्त होल्ड करून ठेवतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे HCl इज अ स्ट्रॉंगेस्ट ॲसिड, नॉट HF नाही, तर HCl हे काय आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. जे HF असायला पाहिजे, पण HFची क्लोरीनची साईज कमी असल्यामुळे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे तो टाईटली प्रोटॉनला हेल्ड करून ठेवतो, त्याचं इझिली आयोनायझेशन होत नाही. आणि आपल्याला ॲसिटिक ॲसिड तर माहिती आहे वीक ॲसिड आहे, त्याचं कमी आयोनायझेशन होतं, वीकली आयोनाइज होतं. त्यामुळे हे वेगवेगळ्या प्रमाणावरती वॉटर ॲज अ सॉल्व्हंटमध्ये, त्यामुळे वॉटरला डिफरिंग सॉल्व्हंट फॉर HCl आणि HF. प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, वाय वॉटर इज डिफरिंग सॉल्व्हंट फॉर HCl, HF अँड CH3COOH. त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे. बिकॉज इन द वॉटर the extent of ionization of these acid is different. HCl ionizes at a higher rate than the HF and CH3COOH, and that's why it is a differing solvent for the above acids. आपण असं म्हणू शकतो. वॉटरमध्ये कम्प्लिटली HClचं आयोनायझेशन होतं आपल्याला मगाशी पाहिलं. वेन आता बेसिसच्या बाबतीत जर पाहिलं, NaOH and KOH are added in solvent ammonia, they ionizes in different rate. आता KOH आणि NaOH साठी डिफरिंग सॉल्व्हंट काय, अमोनिया, त्यांच्यामध्ये त्याचं वेगवेगळ्या प्रमाणावर आपल्याला आयोनायझेशन होतं. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द सॉल्व्हंट जर वेगवेगळ्या प्रमाणावरती ॲसिड्स किंवा बेसिसचं आयोनायझेशन होत असेल तर त्याला डिफरिंग सॉल्व्हंट असं आपण म्हणतो. मग या वरच्या डिस्कशनवरून आपल्याला काय लक्षात येतं, तर पहिलं असं लक्षात येतं, ॲसिड सॉल्व्हंट्स आर लेव्हलिंग फॉर बेसिस. ॲसिडिक सॉल्व्हंट्स कोणासाठी, लेव्हलिंग कोणासाठी आहेत, बेसिस, अँड डिफरन्शिएटिंग फॉर ॲसिड्स. पण तेच जे आहेत ते काय आहेत, ॲसिडसाठी डिफरन्शिएटिंग आहे. व्हाईल बेसिक सॉल्व्हंट्स आर लेव्हलिंग फॉर ॲसिड्स. बेसिक सॉल्व्हंट्स काय आहेत, ॲसिडसाठी लेव्हलिंग आहेत, अँड डिफरन्शिएटिंग फॉर बेसिस. बेसिससाठी ते कसे आहेत, डिफरन्शिएटिंग. म्हणजे जसं अमोनिया आहे, हे अमोनिया
हे कसं आहे, सॉल्व्हंट आहे. हे कोणासाठी डिफरन्शिएटिंग आहे, तर ॲसिडसाठी. आणि ॲसिडिक जे सॉल्व्हंट असतील ते कोणासाठी डिफरन्शिएटिंग आहे, तर बेसेससाठी. अशा प्रकारे आपल्याला डिफरन्शिएटिंग ॲसिडिक सॉल्व्हंट लेवलिंग फॉर बेसेस. बेसेससाठी लेवलिंग आहेत, पण ॲसिडसाठी ते काय आहेत, डिफरन्शिएटिंग आहेत. ऑल ॲसिड अँड बेसेस आर स्ट्रॉंगर दॅन द कॅरेक्टरिस्टिक आयोनाइज्ड आयन्स. सगळे ॲसिड्स आणि बेसेस कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत. कोणापेक्षा, कॅरेक्टरिस्टिक ऑटो आयोनाइज्ड आयन्स. जेवढे सॉल्व्हंट म्हणजे वॉटरचे ऑटो आयोनायझेशन होतं H2O+ आणि OH- आयन समजा आपल्याला अशी मिळत असतील, तर त्याच्यामध्ये ॲसिड आणि बेसिस हे स्ट्रॉंग असतात. विल बी लेवल्ड ऑफ बाय द सॉल्व्हंट while acid and bases are weaker than the auto-ionized products of the solvent will remain in equilibrium. ते काय असतात, त्यांचं इक्विलिब्रियममध्ये असतात. डिसोसिएशन आपण राईट टू लेफ्ट त्यांचं जर ॲसिड आणि बेसिसचं सॉल्व्हंटमध्ये जर डिसोसिएशन पाहिलं. इन लेवलिंग सॉल्व्हंट द सोल्यूट इज कम्प्लिटली आयोनाइज्ड. लेवलिंग सॉल्व्हंटमध्ये काय होतं, सोल्यूट जो आहे, ॲसिड किंवा बेस जे आहे ते कम्प्लिटली काय होतं, आयोनाइज होतं. फक्त एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन जे आहे ते आपल्याला इथं आपल्याला बघायचं आहे. जनरली नॉन प्रोटिक सॉल्व्हंट्स आर डिफरन्शिएटिंग. नॉन प्रोटिक सॉल्व्हंट जे असतात ते डिफरन्शिएटिंग सिन्स देर इज नो आयोनायझेशन रिॲक्शन बिटवीन सोल्यूट अँड सॉल्व्हंट. जे नॉन प्रोटिक म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटॉन नाही असे सॉल्व्हंट जे असतात ते कसे असतात, डिफरन्शिएटिंग सॉल्व्हंट असतात. मग कुठले सॉल्व्हंट आहेत, बेंझीन आहे, एक्झेन आहे, इथर आहे, क्लोरोफॉर्म आहे, कार्बन टेट्राक्लोराइड आहे, बोरॉन ट्रायफ्लोराइड आहे, SO2 आहे. ही डिफरन्शिएटिंग आहेत. यांना नॉन प्रोटिक सॉल्व्हंट म्हणतात. कारण का, यांच्यामध्ये जो प्रोटॉन आहे तो डायरेक्टली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला जॉईंट नाही किंवा काही कंपाऊंड्समध्ये प्रोटॉनच नाही. म्हणून हे जे आहे ते डिफरन्शिएटिंग आहेत, नॉन प्रोटिक सॉल्व्हंट. आणि वेन टू ॲसिड्स HA आणि HB हे वेगवेगळे प्रकारचे जनरल एक्झाम्पल्स आहे. आयोनाइज, कम्प्लिटली आयोनाइज अँड ट्रान्सफर प्रोटॉन टू द सॉल्व्हंट S, देन द सॉल्व्हंट S इज कॉल्ड एज लेवलिंग सॉल्व्हंट फॉर दीज टू ॲसिड्स. कोणतेही दोन ॲसिड जर आपण सॉल्व्हंटमध्ये कम्प्लिटली आयोनाइज होत असतील आणि जे प्रोटॉन ट्रान्सफर करत असतील कोणाला, सॉल्व्हंटला, तर त्यांना काय म्हणतो आपण, कॉल्ड लेवलिंग सॉल्व्हंट. त्यांना आपण म्हणतो लेवलिंग सॉल्व्हंट. सॉल्व्हंट विच ब्रिंग्स आयोनायझेशन ऑफ सोल्यूट टू सम एक्सटेंट इज कॉल्ड एज अ लेवलिंग सॉल्व्हंट फॉर दोज सोल्यूट. आता काही सॉल्व्हंट जे आहेत ते काय करतात, ब्रिंग्स आयोनायझेशन ऑफ सोल्यूट्स. सोल्यूट्सचं आयोनायझेशन काही प्रमाणात करतात, त्यांना देखील आपण काय म्हणतो, लेवलिंग सॉल्व्हंट असं म्हणतो. ऑल दीज आर द स्टेटमेंट. हे सगळे स्टेटमेंट काय आहेत, पुरे ती जे एक्सप्लेनेशन केलं त्याच्यावरून आपल्याला हे स्टेटमेंट आपण करू शकतो. आता बघू आपण हे जे काही सॉल्व्हंट्स आहेत, यूज ऑफ लेवलिंग अँड डिफरन्शिएटिंग सॉल्व्हंट, त्यांचं काय यूज आहे. तर डिफरन्शिएटिंग सॉल्व्हंट्स आर यूज टू डिटर्मिन द स्ट्रेंथ ऑफ ॲसिड अँड बेसेस इन गिव्हन सिरीज. एखाद्या सॉल्व्हंटमध्ये ॲसिड आणि बेस वेगवेगळ्या प्रमाणावर आयोनाइज होतं, त्याच्यावरून आपण त्या ॲसिडची स्ट्रेंथ आणि बेसची स्ट्रेंथ काय करू शकतो, डिटरमाइन करण्यासाठी याचा उपयोग होतो. सेकंड काय त्याचं, द स्ट्रेंथ ऑफ ॲसिड डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ सॉल्व्हंट अँड दी ॲसिड्स परक्लोरोॲसिड HClO4, HCl, H2SO4 and HNO3 which have nearly same strength in water, वॉटरमध्ये सारखे ॲसिडिक आहेत, shows following strength in acetic acid. म्हणजे यांची स्ट्रेंथ डिटरमाइन केली जाते. बघा, वॉटरमध्ये जर टाकले तर स्ट्रेंथ डिटरमाइन करता येणार नाही, कारण त्यांचं आयोनायझेशन जवळपास सारख्या प्रमाणावर होतं, त्यामुळे स्ट्रेंथ आपल्याला सांगता येऊ शकत नाही. पण हेच ॲसिड जर आपण अमोनियामध्ये डिझॉल्व्ह केले तर आपल्याला सगळ्यात जास्त HClO4 हे स्ट्रॉंग ॲसिड आहे, कारण त्याचं जास्त डिसोसिएशन होतं. H2SO4 कमी, मग HCl आणि मग HNO3. दिस इज बिकॉज ॲसिटिक ॲसिड काय आहे, मच विकर टेंडन्सी टू ॲक्सेप्ट प्रोटॉन. ॲसिटिक ॲसिड हे विकर ॲसिड आहे, ते प्रोटॉन डोनर आहे कमी प्रमाणावर, त्यामुळे ते खूपच कमी प्रमाणावरती प्रोटॉन ॲक्सेप्ट करतं. आणि त्यानुसार याने जास्त प्रोटॉन दिले तर ते खूप कमी आपल्याला ॲक्सेप्ट करताना दिसेल, त्यामुळे त्याची स्ट्रेंथ काय, सोल्युशनमध्ये प्रोटॉनची संख्या वाढेल आणि ते जास्त स्ट्रॉंगर ॲसिड होईल ॲज कम्पेअर टू द अदर्स. अशा प्रकारे ही स्ट्रेंथची स्ट्रेंथ आहे सगळ्यात जास्त, मग HClO4, मग H2SO4, मग HCl आणि मग HNO3. This is possible to choose proper solvent for changing the acidity and basicity basic properties of a given material. मग आपल्याला जी काही ॲसिड किंवा बेस दिलेला असेल
त्यांच्या प्रॉपर्टीज. आता स्ट्रॉंग ॲसिड असेल तर आपण त्याला वीक बनवू शकतो थोडंसं कमी प्रमाणात एखाद्या विशिष्ट अशा सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करून, म्हणजे ॲसिटिक ॲसिडसारख्या सॉल्व्हंटमध्ये त्याची स्ट्रेंथ देखील आपण कमी जास्त करू शकतो. इफ वन कॅन विश टू मेक द ॲसिडिक मटेरियल ॲपियर स्ट्रॉंगर दॅन वन कॅन चूज मोर बेसिक सॉल्व्हंट. जेवढे जास्त तुम्ही बेसिक सॉल्व्हंट वापरलं तेवढी ॲसिड, एखादं ॲसिड आपण घेतलं आणि त्या बेसिक सॉल्व्हंटमध्ये जर टाकलं तर ॲसिडची ॲसिडिटी कशी होते, कमी होते. कारण का ॲसिड काय करेल, त्याचे प्रोटॉन जे ते बेसला देऊन टाकेल, त्यामुळे प्रोटॉन्स आर नॉट अवेलेबल, त्यामुळे त्याची ॲसिडिटी काय होईल, कमी होते. आणि त्याच्या उलट आपण होऊ शकतो, वी कॅन मेक ॲसिडिक मटेरियल सच विकर दॅन वेन युजली बाय ॲडिंग ए ड्रॉप ऑफ स्ट्रॉंगर ॲसिड. त्याच्यामध्ये काय करतो, स्ट्रॉंग ॲसिड जे असेल त्याला वीक बनवायचं असेल तर अजून त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिड टाकायचं. म्हणजे ॲसिटिक ॲसिडमध्ये जसं एक्झाम्पल दिलं आहे बघा, आता HCl ॲक्ट्स ॲज ए स्ट्रॉंगर ॲसिड. अमोनियामध्ये टाकलं ते HCl स्ट्रॉंग ॲसिड आहे, आणि ॲसिटिक ॲसिडमध्ये टाकलं ते कसं आहे, वीक होतं. वीक ॲसिड इन HCl आणि न्यूट्रल इन बेन्झीन अँड वीक बेस HF. बेन्झीनमध्ये टाकलं किंवा वीक बेसमध्ये टाकलं HFमध्ये तर ते कसं आहे, न्यूट्रॅलिटी दाखवतं. म्हणजे ॲसिडची स्ट्रेंथ देखील आपण कमी जास्त किंवा बेसची स्ट्रेंथ देखील आपण काय करू शकतो, कम्पॅरेटिव्हली कमी जास्त करू शकतो. सो अशा प्रकारे हे मोर जनरलाइज कन्सेप्ट आपल्याला ॲसिड बेसची आहे. तर पुढचं टॉपिक त्याच्यामध्ये आहे को सॉल्व्हेटिंग एजंट्स. को सॉल्व्हेटिंग एजंट्स काय असतात, सॉल्व्हेटिंग आणि को सॉल्व्हेटिंग. There are substances that interact more strongly with the anion A-, neutral molecule HA, the cation HB or neutral base B, than the solvent itself, and hence increases the ionization of acid HA or the base B in equilibrium. आता काय असतं, एखाद्या सॉल्व्हंटमध्ये आपण काही सोल्यूट जर डिझॉल्व्ह केले तर त्यांच्यामध्ये कटायन आणि अनायन फॉर्म करतात, आणि त्या सबस्टन्स ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन्स सॉल्व्हंट मॉलिक्यूलबरोबर होतात. आता देर आर दी सबस्टन्सेस दॅट इंटरॅक्ट मोर स्ट्रॉंगली विथ द अनायन. आता अनायनबरोबर जर इंटरॅक्ट होत असतील जास्त स्ट्रॉंगली, किंवा मग न्यूट्रल मॉलिक्यूल याची जर असेल, दी कटायन HB किंवा HB बरोबर न्यूट्रल मॉलिक्यूलमध्ये जे A- असेल त्याच्याबरोबर जर ते इंटरॅक्ट होत असतील, किंवा कटायन BH+ मध्ये बी बरोबर ते न्यूट्रल बेस बी बरोबर ते इंटरॅक्ट होत असतील तर कसं, त्याचं एक्झाम्पल्स आपण बघू. BF3 इज ए co-solvating agent for HF in aqueous medium due to the interaction. आता बोरॉन ट्रायफ्लोराइड हा काय को सॉल्व्हंट आहे, कोणासाठी, सॉल्व्हेटिंग एजंट फॉर HF हायड्रोजन फ्लोराईडसाठी इन ॲक्वेस मीडियममध्ये. जर HF आणि BF3 H2O बरोबर, आता BF3 आणि H2O ची इंटरॅक्शन होईल, पण त्याच वेळेला काय H3O आपल्याला तयार होतो, कारण हे ॲसिडिक इन नेचर आहे. पण त्याच वेळेला BF4- आयन आपल्याला तयार होतात. म्हणजे इथं काय होतं, हे एक को सॉल्व्हेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे B बरोबर F- ने काय झालं, असोसिएट झाले. F4 हा F कोणाबरोबर गेला, B बरोबर. सिमिलरली याच्यात आता आपण जर ॲक्टिव्हिटी ऑफ अमोनिया आयन कॅन बी इन्क्रीज बाय ॲडिंग Cu2+. NH4ची ॲक्टिव्हिटी कसं, Cu2+ ॲड केला की हा कॉम्प्लेक्स आयन तयार होतो, प्लस H+ आयन विच फॉर्म्स ए कॉम्प्लेक्स विथ द NH3. NH3 बरोबर तो काय करतो, कॉम्प्लेक्स आयन फॉर्म करतो. तर मॅनिटॉल, ग्लिसरॉल और व्हाईस पॉलिऑल्स ॲक्ट्स ॲज ए को सॉल्व्हेटिंग एजंट फॉर बोरिक ॲसिड. ते को सॉल्व्हेटिंग एजंट बोरिक ॲसिडसाठी किंवा जर्मॅनिक ॲसिड, अरेनियस ॲसिड किंवा टेलुरिक ॲसिडसाठी होतात. आता हे बघा, हा ग्लिसरॉल आहे, हा ग्लिसरॉल जर बोरिक ॲसिडमध्ये आपण टाकला तर अशा प्रकारे त्याचं सॉल्व्हेशन आपल्याला होईल आणि तो को सॉल्व्हंट बनवून ॲक्ट होईल. नंतरच्या स्टेपला पुन्हा 2 मॉलिक्युल्स आणि पुन्हा ग्लिसरॉलबरोबर रिॲक्ट झालं तर वॉटर मॉलिक्यूल पहिल्या इथून निघून जातात हे, आणि दुसरं पुन्हा बोरिक ॲसिड ॲड होतं. म्हणजे हे को सॉल्व्हेटिंग एजंट्स म्हणून त्याला आपण ॲड केलं. सॉल्व्हेटिंग आणि को सॉल्व्हेटिंग. सॉल्व्हेशन तर होतंच, एखाद्या ॲसिडचं किंवा बेसचं सॉल्व्हंटमध्ये यावेळेला टाकतो, पण त्यावेळेला ज्यावेळेला ते आपण काही विशिष्ट अशा सॉल्व्हंटमध्ये टाकलं तर को सॉल्व्हेशन आपल्याला त्याच्यामध्ये होतं टू फॉर्म द कॉम्प्लेक्सेस. ते कॉम्प्लेक्सेस तयार होतात. पुढचा आता हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड्स अँड बेसिस. व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. हार्ड ॲसिड्स, सॉफ्ट ॲसिड्स किंवा हार्ड बेसिस, सॉफ्ट बेसिस. हे लेविसने क्लासिफाईड हार्ड सॉफ्ट ॲसिड्स आणि लेविसची जी ॲसिड बेस कन्सेप्ट आहे ती हार्ड ॲसिड सॉफ्ट ॲसिडची ती
पिअर्सन शास्त्रज्ञांनी पुढे एक्सटेंड केली आणि ती आपण कन्सेप्ट आता बघणार. हार्ड ॲसिड्स म्हणजे काय मग? ऑल दोज स्पीसीज हॅव्हिंग स्ट्रॉंग टेंडन्सी टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन अँड फॉर्म आयोनिक बॉन्ड विथ बेस. अशा सगळ्या स्पीसीज यांची स्ट्रॉंग टेंडन्सी आहे टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन, जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात, ज्या स्पीसीज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात म्हणजेच प्रोटॉन डोनेट करतात, त्याचा दुसरा अर्थ होतो. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात त्यांना काय म्हणतो आपण? हार्ड ॲसिड्स. त्यांना काय म्हणतो आपण? हार्ड ॲसिड्स. हार्ड ॲसिड्सचे काय प्रॉपर्टीज असतात? हार्ड ॲसिड्स आर ॲक्सेप्टर ॲटम्स. म्हणजे ते काय झाले आता? ॲक्सेप्टर. पण काय ॲक्सेप्ट करतात? इलेक्ट्रॉन. त्यांच्यामध्ये काय असते? स्मॉल साईज असते. त्यांची साईज कशी असते? स्मॉल साईज. हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असते? जास्त असते. लो पोलरायझेबिलिटी. त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन कमी असतो. नोबेल गॅस कॉन्फिगरेशन म्हणजे इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन त्यांचं असतं, म्हणजे त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होतं. हायली पॉझिटिव्ह चार्ज. त्यांचं चार्ज कसा असतो? हायली पॉझिटिव्ह चार्ज. आणि हॅव व्हॅकंट ऑर्बिटल्स. त्यांच्यामध्ये ऑर्बिटल जे शेवटचे आहेत ते कसे असतात? खूप व्हॅकंट असतात. पण इनर ऑर्बिटल हे कम्प्लिटली भरलेले असतात. त्याच्या उलट सॉफ्ट ॲसिडचं काय? सॉफ्ट ॲसिड्स are the species having weak tendency to accepting electron and form covalent bond with the base. ती वीक टेंडन्सी आहे, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी कमी आहे आणि ती कोणाबरोबर बॉन्ड फॉर्म करतात? त्याची कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात बेस बरोबर. सॉफ्ट ॲसिडचा सॉफ्ट ॲसिड फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड, हार्ड ॲसिड नाही. तर त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत सॉफ्ट ॲसिडच्या? ते असतात ॲक्सेप्टर ॲटम असतात. सॉफ्ट ॲसिड्स दे ॲक्सेप्टर ॲटम्स हॅव. ॲक्सेप्टर ॲटम असेल त्यांच्यामधला जो ॲक्सेप्टर ॲटम असेल त्याची साईज लार्ज असते, तो कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि हाय पोलॅर, त्याच्या चार्ज सेपरेशन जास्त असतं. डू नॉट हॅव नोबेल गॅस कॉन्फिगरेशन आणि लो ऑर झिरो ऑक्सिडेशन स्टेट. त्यांची ऑक्सिडेशन स्टेट कशी असते? झिरो असते. आता बघू हार्ड बेसेस. हार्ड बेसेस काय? इट इज वन इन विच व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स आर हेल्ड मच मोर टाईटली अँड हेन्स आर नॉट इझिली डोनेटेड. त्याच्यामध्ये काय होतं? हार्ड बेसिसमध्ये काय असतं? व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन जे असतात ते मोर टाईटली हेल्ड असतात. इलेक्ट्रॉनला जास्त होल्ड करून ठेवलेलं असतं त्याच्याजवळ असलेलं आणि हेन्स दे आर नॉट इझिली. इलेक्ट्रॉन लवकर डोनेट करत नाही. हार्ड बेसेस इलेक्ट्रॉन. हार्ड बेसेस म्हणजे बेसेस आर द, आपल्याला बेसची डेफिनेशन काय माहिती आहे? बेसेस आर कंपाऊंड विच आर द इलेक्ट्रॉन डोनर. पण काही बेसेस कसे असतात? ते इलेक्ट्रॉनला बाइंड करून ठेवतात, इझिली देत नाही, त्यामुळे त्यांना हार्ड बेसिस म्हणतात. या हार्ड बेसिसची प्रॉपर्टी कशी असते? पुन्हा सिमिलर, जसं ॲसिड बेसचं हार्ड ॲसिडच्या प्रॉपर्टीसारखं. त्यांची पण स्मॉल साईज असते, पण ते कसे असतात? हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन टाईटली हेल्ड करून ठेवतात. टाईटली हेल्ड केल्यामुळे लो पोलरायझेबिलिटी कमी, त्यांची पोलॅरिटी कमी होती, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन, आणि फील्ड ऑर्बिटल्स ऑफ हाय एनर्जी इन द व्हॅलन्स सेल. आणि त्यांची जे ऑर्बिटल असतात व्हॅलन्स सेलमध्ये ते भरलेले असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे ते भरलेले असतात. आणि सॉफ्ट बेसिस काय आहेत? मग जे सॉफ्ट बेसिस आहेत त्यांची जे इन विच इलेक्ट्रॉन जे आहेत ते इझिली डिस्टॉर्टेड ऑर पोलराइज्ड अँड इझिली डोनेटेड. इलेक्ट्रॉन्स हे इझिली डोनेट केले जाऊ शकतात, डिस्टर्ब केले जाऊ शकतात, आणि पोलॅरिटी ऑटोमॅटिकली इलेक्ट्रॉन लांब गेले की एक ॲटम पॉझिटिव्ह येईल आणि बाकीचे इलेक्ट्रॉन बरोबर गेलेले ॲटम निगेटिव्ह होईल. त्यामुळे चार्ज सेपरेशन त्यांच्यामध्ये असतं. त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत? मग साईज ही कमी असते, लार्ज असते, मोठी साईज असते. त्याची लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते, कारण इलेक्ट्रॉन लांब गेल्यामुळे लो डोनेशन होतं इलेक्ट्रॉनचं. त्यामुळे लो पोलरायझेबिलिटी आणि हाय रिड्युसिंग प्रॉपर्टी, ते रिडक्शन करून आणतात. इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात म्हणजे दुसऱ्या एलिमेंटला ते रिड्यूस करतात. दस वन कॅन स्टेट हार्ड स्पीसीज हॅव स्मॉल साईज. जे हार्ड ॲसिड असेल किंवा हार्ड बेस असेल त्यांची साईज कशी असते? स्मॉल, आणि त्यांची पोलरायझेबिलिटी कशी असते? कमी असते. वेर सॉफ्ट पीसीस जे असतात त्यांची साईज मोठी असते आणि त्याच्यामध्ये इझिली पोलरायझेशन आपल्याला होऊ शकतं. त्याच्यानुसार एक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिस ॲसिड्स आपल्याला दिलेली आहेत, वेगवेगळे हार्ड ॲसिड्स आणि सॉफ्ट ॲसिड्स. काही बॉर्डर लाईनवरचे ते लिव्हिसमध्ये काही मोडतात. हार्ड ॲसिड्स काय आहे? ते हार्ड यांना म्हणतात हायड्रोजन प्लस, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. यांची कंपॅरेटिव्ह साईज कशी आहे? कमी आहे. कंपॅरेटिव्ह साईज कशी आहे? कमी आहे. इकडे जर आपण सॉफ्ट ॲसिड पाहिले Cu2+, Ag2+, हे आयन जे आहे त्यांची साईज थोडीशी मोठी आहे. साईज मोठी असल्यामुळे पोलॅरिटी पण जास्त आहे, ते पोलॅरिटी कमी असते.
त्याच्या उलट सगळे एक्झाम्पल दिलेले, त्याच्या उलट लेविस बेसिस आहे, क्लासिफिकेशन ऑफ लेविस बेसिस हार्ड सॉफ्टमध्ये जर कन्वर्ट केले तर हार्ड बेसिस का, तर इथं साईज कमी असलेले नायट्रोजन, इथं सगळं नायट्रोजन ऑक्सिजन ही थोडी हार्ड बेसिस आहे. ह्याच्यामध्ये ॲटम्स जे आहेत त्यांची साईज थोडीशी कमी असते. आणि सॉफ्ट बेसिस आहेत H, CN- Br हे जे आहेत सॉफ्ट बेसिस आहेत. त्या सॉफ्ट बेसिसची साईज कशी असते, ॲटमची साईज मोठी असते. आपण मगाशी इथं म्हटल्याप्रमाणे वन कॅन स्टेट द स्पीसीज हॅव स्मॉल साईज, ज्या स्पीसीजची साईज कमी असते ही हार्ड बेसिस आणि साईज जास्त असते स्पीसीची ते सॉफ्ट बेसिस. अशा प्रकारे दिस इज अ क्लासिफिकेशन. आता पियर्सन्स हार्ड सॉफ्ट ॲसिड बेस कन्सेप्ट ऑफ HSAB कन्सेप्ट और त्याला म्हणून HSAB AB. कुठली HSAB कन्सेप्ट जी आहे तिला आपण म्हणू, ती काय कन्सेप्ट आहे, पियर्सन्स नावाच्या शास्त्रज्ञाने मांडलेली हार्ड सॉफ्ट ॲसिडची कन्सेप्ट, हार्ड सॉफ्ट ॲसिड बेस कन्सेप्ट त्याला आपण म्हणतो. हे पियर्सन नावाच्या शास्त्रज्ञाने काय मांडलेली आहे, तर प्रिन्सिपल काय तिचं, इन ऑर्डर टू प्रिडिक्ट द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस फॉर्म बिटवीन ॲसिड अँड बेसेस, पियर्सन सजेस्टेड ए सिम्पल रूल हार्ड ॲसिड आणि सॉफ्ट ॲसिड कॉम्प्लेक्सेससाठी. सिम्पल रूल त्या पियर्सनने त्याला मांडला आणि त्याला पियर्सन्स प्रिन्सिपल पण म्हणतात. हे ए आणि बी ॲसिड असेल इट फॉर्म्स ए कॉम्प्लेक्स, हा कॉम्प्लेक्स फॉर्म करतात. दिस प्रिन्सिपल स्टेट आहे, काय प्रिन्सिपल आहे, हार्ड ॲसिड प्रेफर्स टू बाइंड हार्ड बेसिस. हार्ड ॲसिड कोणाबरोबर बाइंड होतील, हार्ड बेसिस बरोबर, आणि सॉफ्ट ॲसिड कोणाबरोबर बाइंड होतील, सॉफ्ट बेसिस बरोबर. सोपी त्याने प्रिन्सिपल मांडलं. हार्ड ॲसिड्स बाइंड्स विथ द हार्ड बेसिस प्रेफरन्शियली आणि सॉफ्ट ॲसिड बाइंड्स विथ सॉफ्ट बेसिस प्रेफरन्शियली. आणि त्याने अजून काय सांगितलं, ही ऑल्सो सजेस्टेड दॅट द प्रॉडक्ट इज मोर स्टेबल वेन बोथ ॲसिड अँड बेसिस आर हार्ड और बोथ आर सॉफ्ट. दोघी जर सॉफ्ट असतील आणि दोघी जर हार्ड असतील तर काय होतं, तर प्रॉडक्ट जो आहे प्रॉडक्ट इज मोर स्टेबल. हे असं जर फॉर्म झालं, हार्ड ॲसिड असेल, हार्ड बेस असेल तर हा प्रॉडक्ट स्ट्रॉंग असेल, सॉफ्ट हा असेल तर प्रॉडक्ट इज मोर स्ट्रॉंग. त्यांचे हार्डनेस जर सारखं असेल तर प्रॉडक्ट जो आहे तो मोर स्टेबल प्रॉडक्ट आपल्याला फॉर्म होतो. वेन हार्ड ॲसिड इज आणि बेस इज सॉफ्ट अँड व्हाईस वर्सा, किंवा त्याच्या उलट मग घडू शकतं, एक हार्ड असेल एक सॉफ्ट असेल तर. तर त्याची एक्झाम्पलवरून अजून जास्त क्लिअर होईल. प्रेफरन्शियल कॉम्बिनेशन ऑफ सॉफ्ट और हार्ड. इथे Li हा हार्ड आहे ॲसिड आणि I काय आहे, सॉफ्ट बेस आहे. CS सॉफ्ट आहे, HF हार्ड आहे. आता हार्डचं कॉम्बिनेशन बघा, LiF हार्डचं कॉम्बिनेशन, Li या हार्ड बरोबर मोर स्टेबल, हे सॉफ्ट CSI HG. तर इथं त्याच प्रकारे कॉम्बिनेशन दाखवलेलं, हार्ड सॉफ्ट. दिस मच अमाऊंट ऑफ एन्थॅल्पी इज देअर, डेल्टा H त्याची आहे. याच्यामध्ये सॉफ्ट ॲसिड आणि सॉफ्ट बेसिस, सॉफ्ट बेसिसमध्ये AgI2 सॉफ्ट बेस आहे. हा Ag पण सॉफ्ट आहे, सॉफ्ट ॲसिड. तो कंबाईन झाला तर हा कॉम्प्लेक्स तयार होतो, तो स्टेबल होतो, कारण सॉफ्ट कॉम्बिनेशन. हार्ड कॉम्बिनेशन स्टॅबिलिटी ऑफ प्रॉडक्ट इज मोर, सॉफ्ट कॉम्बिनेशन स्टॅबिलिटी ऑफ प्रॉडक्ट इज मोर. हे पियर्सन नावाच्या शास्त्रज्ञाने मग आपल्याला मांडलं टू प्रिडिक्ट द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ प्रॉडक्टची रिलेटिव्ह स्टॅबिलिटी डिसाईड करण्यासाठी काय होतं याचा उपयोग केला जातो. आता थिअरीज ऑफ हार्डनेस अँड सॉफ्टनेस आपण शॉर्टमध्ये बघू आणि नंतर मग बाकीचं पुढच्या पिरियडला. सेव्हरल थिअरीज हॅव बीन पुट फॉरवर्डेड टू प्रोव्हाइड थेरॉटिकल बेसिस टू द पियर्सन्स रूल. काय ते त्या थिअरीज हॅव बीन पुट फॉरवर्डेड, पहिली इलेक्ट्रॉन थिअरी आहे, सेकंड आहे बॉन्डिंग थिअरी आहे आणि तिसरं आहे पिझर्स थिअरी. 3 थिअरीज आहेत या मांडलेल्या. आपण या 3 थिअरीज ज्या आहेत किंवा थिअरीज ऑफ हार्डनेस अँड सॉफ्टनेस वी विल सी इन द नेक्स्ट पिरियड. सो टिल देन enjoy the lecture. If you have difficulties then you are free to ask me in the WhatsApp group or the telephone number. Thank you.